मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. धडा 4 आर्थिक विकास. भारताच्या आर्थिक धोरणाचा अभ्यास आपण या प्रकरणात करणार आहोत. मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार, पंचवार्षिक योजना व त्यांचे यशापयश, बँकांचे राष्ट्रीयीकरण, 20 कलमी कार्यक्रम, गिरणी कामगारांचा संप, 1991चे नवे आर्थिक धोरण यांचा विशेषत्वाने अभ्यास करणार आहोत. मिश्र अर्थव्यवस्था. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच आपण कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करायचा याविषयी विचारमंथन चालू होते. प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी कोणताही टोकाचा मार्ग स्वीकारण्याऐवजी मध्यम मार्गाचा अवलंब केला. काही देशांमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था होती, तर काही देशांमध्ये समाजवादी अर्थव्यवस्था होती. प्रत्येक अर्थव्यवस्थेचे काही फायदे आणि काही तोटे असतात. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात. समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजेच शासनाच्या मालकीची असतात. मिश्र अर्थव्यवस्था खाजगी आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रात कार्य करते. आधुनिक भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी दोन्ही अर्थव्यवस्थांपेक्षा मिश्र अर्थव्यवस्थेला भारताने प्राधान्य दिले. या अर्थव्यवस्थेत आपणास 3 भाग दिसून येतात. सार्वजनिक क्षेत्र. या क्षेत्रातील उद्योगधंदे पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली आणि व्यवस्थापनाखाली असतात. उदाहरणार्थ संरक्षण साहित्य उत्पादन. 2. खाजगी क्षेत्र. या क्षेत्रातील उद्योगधंदे पूर्णपणे खाजगी उद्योजकांच्या मालकीचे असतात, अर्थात त्यावर सरकारी देखरेख आणि नियंत्रण असते. उदाहरणार्थ उपभोग्य वस्तू. संयुक्त क्षेत्र. या क्षेत्रात काही उद्योग खाजगी उद्योजकांच्या मालकीचे तर काही सरकारी व्यवस्थापनाखाली चालवले जातात. मिश्र अर्थव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्र यात सुसंवाद असणे गरजेचे असते. या व्यवस्थेचे एकच उद्दिष्ट आहे, ते म्हणजे अधिकाधिक उत्पादन आणि मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग. या व्यवस्थेत भांडवलशाही व समाजवादी अर्थव्यवस्थेतील चांगले गुण एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. नफ्याची प्रेरणा, उपक्रमशीलता, नियमपालन, कालबद्ध नियोजन इत्यादी गोष्टी मिश्र अर्थव्यवस्थेत दुर्लक्षून चालत नाहीत. या व्यवस्थेत देशहिताला प्राधान्य देण्याची प्रवृत्ती असते. दीर्घकालीन विकासावर अधिक भर देण्यात येतो. संरक्षण, शास्त्रीय संशोधन, शिक्षण, रस्ते, रेल्वे, कालवे, बंदरे आणि विमानतळ उभारणी ही क्षेत्रे भरपूर भांडवल, गुंतवणूक लागणारी, पण फळ मात्र उशिरा देणारी आहेत. या क्षेत्रात खाजगी उद्योजक मोठ्या प्रमाणात पुढे येत नाहीत. अशा वेळी सरकारलाच पुढाकार घ्यावा लागतो. वरील पद्धतीने मिश्र अर्थव्यवस्थेचे प्रारूप वापरून आणि पंचवार्षिक योजनांचा स्वीकार करून भारताने विकासाची वाटचाल सुरू केली. 1973च्या औद्योगिक धोरणाने विकासाची गती वाढली. या धोरणानुसार अवजड उद्योग, उद्योजक घराणी आणि परकीय उद्योग यांचा प्रभाव आटोक्यात आणणे आणि प्रादेशिक विकासाचा समतोल साधणे या गोष्टींना प्राधान्य दिले गेले. लघु उद्योग, ग्रामोद्योग, घरगुती उद्योग यांच्या विकासावर लक्ष देण्यात आले. सहकार क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्याची सुरुवात झाली. पंचवार्षिक योजना. भारत स्वतंत्र होईपर्यंत परकीय राजवटीने भारताचे पुरेपूर आर्थिक शोषण केले होते. दारिद्र्य, बेकारी, लोकसंख्या वाढ, निकृष्ट राहणीमान, शेती आणि उद्योगधंदे यांची अल्प उत्पादन क्षमता तसेच ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान या संबंधीचे मागासलेपण अशा बिकट समस्या देशासमोर होत्या. त्या सोडवण्यासाठी नियोजनाची गरज होती. 1950 मध्ये भारत सरकारने नियोजन मंडळाची स्थापना केली. प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू हे या मंडळाचे अध्यक्ष होते. या मंडळाने कृषी आणि ग्रामीण विकास, संतुलित उद्योगीकरण, किमान जीवनमानाची तरतूद, लोकशाहीशी सुसंगत असा आर्थिक विकास, नियोजनाची आखणी आणि अंमलबजावणी यामध्ये लोकांचा सहभाग आणि व्यक्तीचा विकास करणारी 5 वर्षांची योजना तयार केली.
ही योजना म्हणजे पंचवार्षिक योजना होय. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. नियोजनाचे मूलभूत तत्व. एखाद्या देशातील साधन सामग्रीचे प्रमाणशीर वाटप व तेथील मनुष्यबळाचा योग्य वापर त्या देशातील जनतेच्या गरजा भागवण्यासाठी झाला पाहिजे, हे नियोजनाचे सर्वसामान्य तत्व आहे. योजनांची उद्दिष्टे. भारताच्या आर्थिक नियोजनाची सर्वसाधारणपणे उद्दिष्टे पुढील प्रमाणात आहेत. राष्ट्रीय उत्पन्नात वाढ. मूलभूत उद्योगधंद्यांवर भर देऊन झपाट्याने उद्योगीकरण घडवून आणणे. अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वावलंबी बनावा म्हणून कृषी उत्पादनात वाढ घडवून आणणे. वाढत्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देऊन देशातील मनुष्यबळाचा पुरेपूर वापर करून घेणे. प्राप्ती आणि संपत्ती यांमधील विषमता दूर करणे. वस्तूंच्या किमती स्थिर पातळीवर ठेवणे. कुटुंब नियोजन करून वाढत्या लोकसंख्येला आळा घालणे. दारिद्र्य निवारण करून राहणीमान उंचावणे. सामाजिक सेवांचा विकास करणे. आर्थिक क्षेत्र स्वावलंबी करणे. पहिली पंचवार्षिक योजना 1951 ते 1956. या योजनेत शेती, सामाजिक विकास, जलसिंचन आणि पूर नियंत्रण, ऊर्जा साधने, ग्रामीण आणि छोटे उद्योग, मोठे उद्योग आणि खनिजे, वाहतूक आणि दळणवळण, शिक्षण, आरोग्य यावर खर्च करण्यात आला. नियोजनबद्ध आर्थिक विकासाची पायाभरणी करणारी ही योजना होती. दुसरी पंचवार्षिक योजना 1956 ते 1961. या योजनेत औद्योगिकीकरणाचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करायचे होते. दुर्गापूर, भिलाई, राऊरकेला येथील पोलादाचे कारखाने, सिंद्री येथील रासायनिक खतांचा कारखाना, चित्तरंजन येथील रेल्वे इंजिनाचा कारखाना, पेरांबूरचा आगगाडीच्या डब्यांचा कारखाना, विशाखापट्टणमचा जहाज बांधणीचा कारखाना इत्यादी प्रचंड व अवजड उद्योगधंद्यांचे कारखाने सार्वजनिक क्षेत्रात उभारण्यात आले. शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी भाकरा नांगल, दामोदर यांसारखी प्रचंड धरणे उभारण्यात आली. या योजनेमुळे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली. तिसरी पंचवार्षिक योजना 1961 ते 1966. या योजनेत उद्योग व कृषी विकासाचे संतुलन साध्य करायचे होते. दरसाल राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडवून आणणे, अवजड उद्योग, वाहतूक आणि खनिज उद्योग विकास, विषमतेचे निर्मूलन करणे आणि रोजगार संधी विस्तार हा मुख्य हेतू होता. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर 3 एकवार्षिक योजना 1966 ते 1969 हाती घेण्यात आला. या काळात तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागला. चीनचे आक्रमण आणि पाकिस्तानशी युद्ध यामुळे विकासाच्या कामांपेक्षा संरक्षणाकडे आणि दुष्काळ निवारणाकडे सरकारला अधिक लक्ष द्यावे लागले. या गोष्टींमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर फार ताण पडला. चौथी पंचवार्षिक योजना 1969 ते 1974. या योजनेची उद्दिष्टे ठरवताना भारत स्वावलंबी बनावा, मूलभूत उद्योगांचा सरकारने विकास करावा, आर्थिक विकासाचा वेग वाढावा आणि समाजवादी समाजरचना निर्माण करण्याकडे लक्ष पुरवावे असे ठरवण्यात आले. या योजनेच्या काळात देशातील 14 प्रमुख बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. ही योजना अपेक्षेइतकी यशस्वी झाली नाही. चौथ्या योजना काळात बांगलादेश युद्धाचे परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेला सहन करावे लागले. निर्वासितांवरील खर्च सहन करावा लागला. सरकारी नोकरांची पगारवाढ, रेल्वे कर्मचारी वेतनवाढ, आंतरराष्ट्रीय बाजारातील पेट्रोलचे वाढते भाव यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला धक्के सहन करावे लागले. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. पाचवी पंचवार्षिक योजना 1974 ते 1979. गरिबी दूर करून देश आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचे प्रमुख उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही योजना तयार करण्यात आली.
या योजनेत राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणे, मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देणे, शिक्षण, सकस आहार, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, वैद्यकीय उपचाराच्या सुविधा ग्रामीण भागाला पुरवणे, ग्रामीण भागात वीज पुरवठा व दळणवळणाची साधने पुरवण्यासाठी रस्ते बांधणे, समाज कल्याणाच्या योजना व्यापक प्रमाणावर राबवणे, कृषी विकास घडवून आणणे, मूलभूत उद्योगधंदे वाढवणे, अन्नधान्य व इतर जीवनोपयोगी वस्तूंची खरेदी एकाधिकार पद्धतीने करून त्या सार्वजनिक वितरण व्यवस्थांद्वारा गरिबांना रास्त किमतीत पुरवणे अशी उद्दिष्टे नमूद करण्यात आली आहेत. 5व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात दारिद्र्य निवारण व रोजगार वाढवणे शक्य झाले नाही. 1975 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव झाला. जनता पक्ष सत्तेवर आला. नव्या सरकारने 5वी पंचवार्षिक योजना 1978च्या मार्च अखेर समाप्त करून एप्रिल 1978 पासून साखळी योजना सुरू केली, परंतु ती अपयशी ठरली. 1980 मध्ये लोकसभेच्या मध्यवर्ती निवडणुका होऊन काँग्रेस पक्ष सत्तेवर आला. या सरकारने साखळी योजना बंद करून पुन्हा जुन्या पद्धतीचे नियोजन सुरू केले. 6वी पंचवार्षिक योजना 1980 ते 1985. या योजनेचा भर दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती यावर होता. योजनेची उद्दिष्टे पुढील प्रमाणे होती. अर्थव्यवस्थेच्या विकास दरात लक्षणीय वाढ करणे, गरिबी आणि बेकारी यांच्या प्रमाणात घट करणे, लोक छोटी कुटुंब पद्धती स्वेच्छेने स्वीकारतील असे धोरण ठेवून लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणे. 6व्या पंचवार्षिक योजनेत पुढील कार्यक्रम राबवण्यात आले. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम IRDP, ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम RLEGP, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम NREP, सलेम पोलाद प्रकल्प. 7वी पंचवार्षिक योजना 1985 ते 1990. या योजनेचा भर अन्न, रोजगार आणि उत्पादकता यावर होता. विकास, आधुनिकीकरण, आत्मनिर्भरता, सामाजिक न्याय यावर भर देणे, उत्पादनाच्या तंत्रांमध्ये सुधारणा करणे, राष्ट्रीय उत्पन्नात दरवर्षी 5% वाढ करणे, अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ करणे ही या योजनेची उद्दिष्टे होती. या योजनेत पुढील कार्यक्रम सुरू करण्यात आले. जवाहर रोजगार योजना, इंदिरा आवास योजना, दशलक्ष विहिरींची योजना. रोजगार निर्मितीच्या दृष्टीने 7वी पंचवार्षिक योजना महत्त्वाची ठरली. 8वी पंचवार्षिक योजना 1992 ते 1997. या योजनेत खाजगी क्षेत्राला वाव देण्यात आला. योजनेची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे होती. राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर 6.5 इतका राखणे, लोकसंख्या वाढीला आळा घालणे, कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाला उत्तेजन देणे, प्राथमिक शिक्षणाचा सार्वजनिक विस्तार करून निरक्षरतेचे उच्चाटन करणे. या योजनेत पुढील कार्यक्रम सुरू करण्यात आले. प्रधानमंत्री रोजगार योजना, महिला समृद्धी योजना, राष्ट्रीय सामाजिक आर्थिक सहाय्य योजना, मध्यान्ह आहार योजना, इंदिरा महिला योजना, गंगा कल्याण योजना. 8व्या पंचवार्षिक योजनेत खाजगी क्षेत्राचे महत्त्व वाढले. 1991 मध्ये स्वीकारलेल्या उदार आणि मुक्त धोरणाचे प्रतिबिंब या योजनेत दिसते. 9वी पंचवार्षिक योजना 1997 ते 2002. कृषी व ग्रामीण विकास यावर या योजनेत भर देण्यात आला. आर्थिक विकासाचा दर वाढवणे, पायाभूत क्षेत्रात निकोप स्पर्धा निर्माण करणे, परकीय गुंतवणुकीसाठी औद्योगिक धोरणाला नवी दिशा देणे ही या योजनेची उद्दिष्टे होती. या योजनेत स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना, भाग्यश्री बालकल्याण योजना, राजराजेश्वरी महिला कल्याण योजना, स्वर्ण जयंती ग्रामसरोवर रोजगार योजना, जवाहर ग्राम समृद्धी योजना, अंत्योदय अन्न योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना इत्यादी कार्यक्रम सुरू करण्यात आले. या योजनेत संपर्क व्यवस्था आणि सेवा क्षेत्राची प्रगती अपेक्षित प्रमाणात साध्य झाली.
बांधकाम, दळणवळण या क्षेत्रात वाढ झाली. बँकांचे राष्ट्रीयीकरण. पंडित नेहरू आणि लाल बहादूर शास्त्री या प्रधानमंत्र्यांच्या काळात भारतातील बँकिंग व्यवसाय खाजगी क्षेत्राच्या मक्तेदारीचा व्यवसाय होता. या बँका उद्योग समूहांचे प्रतिनिधित्व करत होत्या. या बँकांचे संचालक मंडळ उद्योगांचा विकास आणि नफा वाढवण्यासाठी कार्य करत होते. याला छेद देण्यासाठी सरकारने 1955 मध्ये इम्पेरियल बँकेचे राष्ट्रीयकरण केले आणि तिचे रूपांतर भारतीय स्टेट बँकेत झाले. या बँकेने अल्पावधीतच आपल्या शाखा देशभर उघडून शासकीय विकासात महत्त्वाची भूमिका बजावण्यास सुरुवात केली. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. राष्ट्रीयीकरणाची पार्श्वभूमी. भारताने स्वातंत्र्योत्तर कालखंडात मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली होती. योजना राबवताना तूट निर्माण झाल्यास ती भरून काढण्यासाठी बँकांचे राष्ट्रीयीकरण होणे गरजेचे होते. राष्ट्रीयीकरण झाल्यावर त्या बँकांना मिळणारा नफा हा सरकारी खजिन्यात जमा होणार होता. याच्यात जोडीला लघु आणि मध्यम उद्योगांचे विकास धोरण राबवणे आवश्यक होते. लाल बहादूर शास्त्रींनी अन्नधान्य टंचाई आणि दुष्काळावर मात करण्यासाठी हरित क्रांतीचा प्रयोग हाती घेतला होता. प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात काँग्रेस पक्षातील समाजवादी विचारांनी प्रेरित झालेल्या काँग्रेस फोरम फॉर सोशलिस्ट ॲक्शन या गटाने व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण करावे अशी मागणी केली. कम्युनिस्ट पक्षाचाही या निर्णयाला पाठिंबा होता. तुम्हाला हे माहिती आहे का? प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 19 जुलै 1969 रोजी 14 बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. यात अलाहाबाद बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, देना बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, सिंडिकेट बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, युनायटेड कमर्शियल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया या 14 बँकांचा समावेश होता. 1980 मध्ये आणखी 6 बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. 20 कलमी कार्यक्रम. 1 जुलै 1975 रोजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा करून विकसित राष्ट्राच्या दिशेने वेगवान वाटचाल करण्याच्या प्रयत्नांचा संकल्प सोडला. यातील प्रमुख तरतुदी पुढीलप्रमाणे. शेती आणि शहरी भागातील कमाल जमीन धारणा, संपत्तीची समान वाटणी, शेतमजुरांना किमान वेतन, जलसंधारण योजनात वाढ करणे, कामगारांचा उद्योग क्षेत्रात सहभाग, राष्ट्रीय प्रशिक्षण योजना आणि वेठबिगार मुक्ती करणे, कर चुकवेगिरी, आर्थिक गुन्हे आणि तस्करी रोखणे, जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रण, रेशनिंग व्यवस्थेत सुधारणा करणे, हातमाग क्षेत्र विकासाद्वारे उत्तम वस्त्रोद्योग निर्मिती, दुर्बल घटकांची कर्जमुक्ती, घरबांधणी, दळणवळण सुविधा, शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे. कामगार समस्या. 11 जुलै 1851 रोजी मुंबईत पहिली कापड गिरणी कावसजी दावर यांनी सुरू केली. पुढे दादर, परळ, भायखळा, शिवडी, प्रभादेवी आणि वरळी येथे कापड गिरण्या सुरू झाल्या. हा भाग गिरणगाव म्हणून ओळखला जाऊ लागला. 80च्या दशकात कामगारांमध्ये असंतोष निर्माण होण्यास अन्य क्षेत्रातील आर्थिक परिस्थिती कारणीभूत होती. काही उद्योगात कामगारांचे पगार वाढत होते, त्यांना बोनसची रक्कम जास्त मिळत होती. गिरणी कामगारांपेक्षा त्यांना जास्तीच्या सुविधा मिळत होत्या. तुम्हाला माहिती आहे का? महात्मा ज्योतिराव फुले यांचे सहकारी नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नांमुळे 1 जानेवारी 1882 पासून गिरणी कामगारांना आठवड्यातून 1 दिवस रविवारी सुट्टी देण्यात यावी असा निर्णय झाला. 1981च्या दिवाळीत कामगारांना 20% बोनसची अपेक्षा होती. कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाने मालक वर्गाशी वाटाघाटी करून कामगार वर्गाला विश्वासात न घेता 8 ते 17% यावर तडजोड केली. बोनसमधील कपात ही असंतोषाची ठिणगी ठरली. काही कामगार डॉक्टर दत्ता सामंत यांच्याकडे गेले.
त्यांनी डॉक्टरांना नेतृत्व स्वीकारण्याची विनंती केली. 65 गिरण्यांमधील कामगार एकत्र आले आणि दत्ता सामंत संपाचे नेतृत्व करू लागले. 18 जानेवारी 1982 रोजी मुंबईत 2.5 लाख कामगार संपावर गेले. गिरणगावची धडधड थांबली. जणू मुंबईचे हृदयच बंद पडले. तुम्हाला माहिती आहे का, सांस्कृतिकदृष्ट्याही लोकनाट्य, लोककला, साहित्य या क्षेत्रात कामगार वर्गाने मोठे योगदान दिलेले आहे. अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, शाहीर साबळे इत्यादी अनेक लोकशाहीर प्रबोधनकारी कार्यक्रमामुळे लोकप्रिय होते. नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ इत्यादी कवींनी श्रमिकांचे वास्तव दर्शन आपल्याला कवितांद्वारे घडवले होते. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. मुख्यमंत्री रा अंतुले यांनी ही समस्या सोडवण्यासाठी त्रिपक्षीय समिती नेमली. पुढे बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाले. कायद्यानुसार सरकार राष्ट्रीय मिल मजदूर संघांशीच बोलणे करेल अशी भूमिका त्यांनी घेतली. डॉक्टर दत्ता सामंत यांनी हा कायदा रद्द करण्याची मागणी केली. संपाच्या सुरुवातीच्या काळात कामगारांना गावाकडून मदत सुरू झाली. सुरुवातीला एकमेकांना मदत करणे कामगारांना फारसे अवघड गेले नाही. विभागीय समित्या स्थापन करून त्यांनी अन्नधान्य मदत निधी यांचे वाटप केले. डाव्या पक्षांनी संपाला पाठिंबा दिला होता. संप रेंगाळायला लागताच कामगारांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले. संपाला 6 महिने पूर्ण झाले. केंद्र सरकारने संपाकडे पूर्ण दुर्लक्ष केले. कामगारांनी जेलभरो आंदोलन सुरू केले. सप्टेंबर 1982 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर 1.5 लाख कामगारांचा मोर्चा गेला. त्याचा उपयोग झाला नाही. संपाला 1 वर्ष पूर्ण झालं. एवढा प्रदीर्घ काळ चाललेला हा पहिलाच संप होता. या कालावधीत सुमारे 1.5 लाख कामगार बेकार झाले. कापडापेक्षा पॉलिस्टरला महत्त्व आल्याने मुळातच गिरणीतील कापडाच्या खपावर परिणाम झाला होताच. मुंबईतून कापड गिरण्या सुरत आणि गुजरातमध्ये गेल्या. केंद्र सरकारने 13 गिरण्यांचे राष्ट्रीयीकरण केले. समस्या सोडवण्यासाठी लवाद नेमले गेले, पण तो यशस्वी झाला नाही. नवे आर्थिक धोरण. आधुनिक भारताच्या इतिहासात 1991 साल महत्त्वाचे आहे. 10व्या लोकसभा निवडणुकांनंतर केंद्रात PV नरसिंह राव प्रधानमंत्री झाले. त्यांनी अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सहकार्याने भारताची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडण्यासाठी नवे आर्थिक धोरण स्वीकारले. यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेत मूलभूत स्वरूपाचे बदल घडवले. भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक प्रवाहात आणले. या काळात भारताची आर्थिक अवस्था बिकट झाली होती. PV नरसिंह राव यांच्या अगोदर चंद्रशेखर यांचे सरकार होते. या सरकारच्या काळात चलनवाढीचा दर 17% होता. आर्थिक वृद्धी दर 1.1% घटला होता. आयातीसाठी आठवडाभर पुरेल एवढेच परकीय चलन भारताकडे होते. परकीय कर्जाची परतफेड करणे आणि त्यावरील व्याज देणे कठीण झाले होते. मे 1991 मध्ये चंद्रशेखर यांच्या काळात सरकारने काही सोने विकून तर काही सोने गहाण टाकून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. चंद्रशेखर यांच्या अगोदर विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या सरकारने सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त बोजा अर्थव्यवस्थेवर टाकला होता. केंद्र व राज्य सरकारांचे एकत्रित अंतर्गत कर्जाचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाशी असलेले प्रमाण सुमारे 55% एवढे झाले. 1980 ते 81 मध्ये परकीय कर्ज $2,350 कोटी एवढे होते. ते 1990-91 मध्ये 8,380 कोटी पर्यंत वाढले. यावेळेस भारताचा परकीय चलनसाठा फक्त 100 कोटी होता. याला इराकने कुवेतवर आक्रमण करून तेलाच्या वाढवलेल्या किमतींची पार्श्वभूमी होती. भारताला परकीय कर्ज उभारणे अवघड झाले. अनिवासी भारतीयांनी आपल्या परकीय चलनातील ठेवी काढून घेण्यास सुरुवात केली. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही
या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. उपाययोजना. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी पी.व्ही. नरसिंह राव यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री नेमले. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी दोषदुरुस्ती उपाययोजना करेक्टिव्ह मेजर्स केल्या. परिस्थिती बदलण्यास सुरुवात झाली. त्यांनी परकीय गुंतवणुकीवरचे निर्बंध उठवले. उद्योग क्षेत्रातील परवाना पद्धती 18 उद्योगांपुरती मर्यादित केली. सार्वजनिक उद्योगांमधील वाढता तोटा आणि कार्यक्षमता लक्षात घेऊन सार्वजनिक क्षेत्रे खासगी उद्योगांकरिता खुली केली. शेअर बाजारावर नियंत्रण आणण्यासाठी 1992 मध्ये सेबीची सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया स्थापन केली. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे संगणकीकरण करण्यात आले. मंदीचे सावट दूर करण्यास प्राधान्य दिले. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पहिल्या अर्थमंत्री पदाच्या कारकिर्दीत भारतीय परकीय गुंतवणूक वाढली. भारताने बँक ऑफ इंग्लंडमध्ये गहाण ठेवलेले सोने परत भारतात आणले. देशातील भांडवलदार वर्ग व मध्यम वर्गाचा पाठिंबा सरकारला मिळाला. सरकारने दूरसंचार क्षेत्र खुले केल्यामुळे मोबाईल फोन सेवा देशभर सुरू झाली. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जागतिक व्यापार संघटनेच्या करारावर सही करून खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण यास सुरुवात केली. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जागतिक व्यापार संघटना. भारताने 1995 मध्ये वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे म्हणजेच WTOचे सदस्यत्व स्वीकारले. या संघटनेचा उद्देश पुढीलप्रमाणे होता: देशादेशामधील व्यापार खुला करणे, आंतरराष्ट्रीय मुक्त व्यापाराला अडथळा आणणारे व भेदाभेद करणारे कायदे, निर्बंध, नियम आणि धोरणं संपुष्टात आणणे व जगभरातील व्यापाराचे रीतसर बहुपक्षीय यंत्रणेच्या माध्यमातून नियमन करणे. WTO अस्तित्वात येण्यापूर्वी गॅट अस्तित्वात होते. जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ्स अँड ट्रेड ही संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत होती. ती व्यापार नियमन करायची. भारतात WTO संदर्भात परस्परांविरोधी टोकाची मतं होती. असे असूनही WTOचे सदस्यत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला. जागतिक व्यापार संघटनेच्या तरतुदी अनुदाने, आयात निर्यात, परकीय गुंतवणूक, संरक्षित क्षेत्रे, शेती, तंत्रज्ञान आणि सेवा यांच्याशी संबंधित आहेत. भारत सदस्य झाल्यापासून वीज, पाणी, वाहतूक, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांचे झपाट्याने व्यापारीकरण झाले. जागतिक व्यापार संघटनेच्या वेगवेगळ्या अहवालांनुसार दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येत घट, बालमृत्यूंमध्ये घट, पिण्याचे पाणी, सांडपाणी याबाबतच्या सोयीसुविधा, उपलब्धता यात भारताने सुधारणा केल्या आहेत. जागतिक व्यापार संघटनेच्या मार्गावर भारताने पुढे दक्षिण आशियाई प्राधान्य व्यापार करार, साऊथ एशिया प्रेफरन्शियल ट्रेड ॲग्रीमेंट SAPTA केला. भारताने सार्क देशांकरिता विविध वस्तूंच्या आयातावरील निर्बंध उठवले. आयात शुल्कात सवलत दिली. भारतीय विमा क्षेत्र खाजगी आणि परकीय गुंतवणुकीला खुले केले. अशा रीतीने आपण स्वातंत्र्योत्तर भारताची आर्थिक वाटचाल अभ्यासली. मिश्र अर्थव्यवस्था ते जागतिकीकरण असा प्रवास आपण केला. पुढील पाठात भारताची अन्य क्षेत्रातील प्रगती पाहणार आहोत. लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.